झाकण झिल्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मोयो 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 मोयो. आला आला ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर ये. आलो एलर्जी कोको बीच आपण पूर्णतः साधारण पाहिलेला आहे. मेन जागा आणि नेक्स्ट बीच आहे आपला कोंडोनी बीच. त्या बीचवर पण तुम्ही येऊ शकता. आता हे कोंडोनी बीच आहे ते मला गेल्यानंतर समजा याच्यामध्ये काय खासियत आहे काय नवीन बहुतेक तिथे रस्सी जातात मासे पण आहे समजायचं तर रस्सी असतात. रस्सीसोबत माहिती तुम्हाला कशी मजा असते कारण की भावकीला जाण्यासाठी फोटोची आवश्यकता असते आपल्याला आणि त्या फोटो आपल्याला आता कोंडोनी बीचवर जाऊन काढायचे आहेत आणि कोको बीच आपण पूर्णतः पाहिलेला आहे. तर आमचे मित्र तर मित्रांनो बीचमध्ये आपण गाडी घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे इथं पार्किंगला लावली आहे. 2 गाड्या आपल्या इथल्या हे बघा ह्या 2 गाड्या आपल्या इथं पार्किंग लावलेल्या आहेत आणि पार्किंगला लावल्याच्या नंतर कोंडोनियम बीचवर आपल्याला सध्या जायचं आहे समोर. तर समोर जाऊ आपण. आणि हे आमचे सुनील सर पण खूपच थकून गेलेत. आपले मॅप बघू खूप त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहेत. मॅप त्यानं पाहितलं आहे त्यामुळेच आपण इथपर्यंत आलेलो आहे. आणि जे काही सामान बघावं काय नाही ते सामान सगळं काही सामान माझ्या जाईल हे काय होता कॅमेरामॅनपेक्षा सामानचं का होतं असं हे बघा पाण्याची बॉटल मी येणार झालो आता. जाऊ दे भांडण करून जाऊ द्या. तर अशा प्रकारे इथपर्यंत आणून सोडलेलं आहे आम्हाला. पार्किंगमध्ये गाडी अशी आणायची आणि लावायची. तर बीचचं नाव कोंडोनियम बीच नावाचं इथं कोको बीच झाल्याच्या नंतर आपण कोंडोनियम या बीचवर आलेलो आहे. तर आजच्या तारखेमध्ये सध्या 2 बीच तर होत आहे ते. आणि हे बघा बंटी शेठ आणि हे महत्वाचे कार्यकर्ते हे 2. ह्या कार्यकर्त्याला जर मी फुलचं होऊ दिलं तर मला काही बघायला मिळत नाही म्हणून मला हातून याच्या मागे राहावंच लागतं. तर ज्या बीचचं नाव मला येत नव्हतं त्या बीचचं नाव तुम्हाला मी दाखवत आहे. तुम्ही पाहून घ्या. हे बघा हे आहे कोंडोनियम बीच. कोंडोनियम हे वेलकम पार्टी लावलेली इथं. तर सध्या कोंडोनियम बीचमध्ये आपण आलेलो आहे आणि इथं बरंच सामान पण आहे घ्यायचं असेल तर. गॉगल घालून तर बहुत कटाळा आला मला. थोडा वर घेतो गॉगल. आणि कोंडोनियम या बीचवर आपण सध्या बरेच काही पाहायसारखं आहे. कपडे वगैरे सगळं काही. हे बघा तर ही घेऊन सुरुवात केली आहे आपण. यांच्या सामान घेऊन तयार आहे ते सगळेजण. आणि तर कोंडोनियम या बीचवर तर आलो सध्या मी. तर इथं आल्याच्यानंतर हे बीचवर बघा हे असं पण तुम्हाला पाहायला मिळेल. इथे तुम्ही हॉटेल्स वगैरे पण आहे तिथे. आणि खासियत त्याची ही आहे की इथे जरा समजून घ्या काय आहे तिथे सगळं काही. तर इथं हे बघा कोंडोनियम बीचवर आल्याच्यानंतर तुम्हाला इथं आवश्यकता असेल
एन्जॉय करायचं असेल, जे तुम्ही मूवीजमध्ये पिक्चरमध्ये पाहता ना की ते झोपलेले असतात, नवीन नवीन सांगायची गरज ना कोण असतात ते आंघोळ करून झोपतात, ती तर तुम्हाला किरायाने भेटेल. हे 200-300 रुपये काय ते किराया असेल बहुतेक याचा, किरायाने ह्या तुम्हाला सीट भेटते. हे तुम्हाला इथे किरायाने भेटतील ह्या सीटा. सर प्राइस कितना होता एक बेड का? 200. कितना घंटा? तर जसं आपण पाहत आहात की एका घंट्याची 200 रुपये प्राइस आहे बेडवर बसण्याची. तर 1 घंटा आपण बसू शकतो. मला माहित आहे तुमची नजर कुठे येते, नजर जरा लक्षात ठेवा मित्रांनो. कारण काय आहे की हे जे कोंडोनिया बीच आहे इथं खूपच काही पाहण्यासारखं आहे, पण तेवढी काही आपली आवश्यकता नाही इथे काही पाहण्याची. जे काही जास्त आपण आलेलं आहे तर आपण तिथं काही काम झालेलं नाही सध्या, तसंच काम आहे. हे म्हणजे बघावं काही कोणी नजर वाकडी करता अभिलाषा याची धरता, हे जे वाक्य आहे ते इथं आपल्याला सूट करता आहे येतं. कोणी नजर वाकडी करता अभिलाषा याची धरता, इथून एक ते बघा. तर कोंडोनिया या बीचमध्ये खूप काही पाहायसारखं आहे. हे बघा खूपच काय आहे पाहायसारखं, पण मजा पण तेवढी नाही इथे फॉरेन, आफ्रिका, लंगडन काय इंग्लंड, लंडन या काही सर्व प्रकारचे इथलं तुम्हाला डॉल्फिन पाहायला भेटतील. आता लेडीज वगैरे का म्हणणार नाही, लेडीजला डॉल्फिन हा शब्द यूज करणार आहे तर तुम्ही समजून घ्या की इथं खूपशा डॉल्फिन आहेत. पांढऱ्या, काळ्या, हिरव्या, निळ्या, गुलाबी, आकाश पिवळे प्रत्येक कलरचे तुम्हाला डॉल्फिन इथं पाहायला मिळतील तुम्हाला. हे बघा खूप प्रकारचे डॉल्फिन आहेत तिकडे. तर मी पण मला जाऊन आनंद घेईन थोड्याच वेळामध्ये, कारण की इथं कोणासोबत कोणाला व्हिडिओमध्ये घेणं पण खूप डेंजर आहे. कारण की कोणाला काही पण बोलू शकतं, आपल्याला मारू पण शकतो कोणी आपल्याला, म्हणून विचारूनच आपण कोणाला तरी हे घेऊ शकतो. कारण की डायरेक्टली आपण कोणाचा व्हिडिओ नाही घेऊ शकणार, कारण की झपके, मार, टप्पू सगळं काही तर भेटते. मार उभं नाही ठपकेच इंग उगं ना माय. हे बघा काही जसं आपण कोको बीचमध्ये याच्यामध्ये बसून गेलो त्याच प्रकारचं इथं पण आहे. यामध्ये आपण मजा एन्जॉय करू शकतो. मला डॉल्फिन सोबत फोटो काढायचे आहे एक. सध्या का आणखीन ते डॉल्फिन मला भेटेल नाही, पण काही वेळात भेटेल. पण आणि हे बघा आपले नमुने बघा, हे किती 200 रुपयाला 1 घंटा आहे. आणि इकडे कोणी नाही म्हणून पटकून एक फोटो काढू घ्यायला तिथं बसून आहे का. काय आपल्या पोराला फक्त टाइम पाहिजे हो, कधी काय करायचं काय नाही, वेळेनुसार सगळं काय करून घेतात आपल्या पोरं. विचार गावची माणसं आपण जाणत ना आपल्या माणसाला काही. तर तिकडे आमचे मोठे बंधू मला बोलत आहेत, होते काय काम असू शकतं. हे बघा हे लहरांचा खूप आनंद घ्या तुम्ही पण. आणि काय बोलावं आता मी तरी आता, कारण की जे पाहायचं आहे ते मला मी तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, कोणाला शूट पण नाही करू शकत, तिकडे कॅमेरा पण नाही करू शकत. काय तसं बोलणार काही नाही, पण आपल्या जीवाला एका प्रकारची भीती असते की आपण नाही बोलू शकत ना कोणाला आपण. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये झपके, मार, टप्पू असतात, पण इकडं कोण तसं काय बोलणार नाही. तरी पण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये राहणारे व्यक्ती आहेत, म्हणून आपल्याला आय, बहीण, माय हे गोष्टी जे आहेत यांची जाणीव ठेवूनच आपल्याला चालावं लागते. तर बघू आपला बंधू आपले काय म्हणतात काय नाही ते. तर आपल्या बंधूचं म्हणणं आहे की ते एक घ्यायला पाहिजे, कारण की सामान वगैरे दारू वगैरे जे काय आहे ते रेटिंग करत राहतात बाकीचे पोरं. आणि मी राजा माणूस मी जायला मध्ये एन्जॉय करण्यासाठी, आणि हेच एक स्पॉट आहे मला जाण्यासाठी मधात. तर आपले जे पोरं आहे चोरून लोक थोडं फोटो काढायला, पण त्याला सांगावं लागेल की आपल्याला पण ते म्हणून आम्ही चला मी तिकडे आपण किरायाने घेतलंय तर बसायचं झोपायचं. हा तुम्ही इकडे मायाला फुकट मस्त लोकांच्या फोटो काढून घेतात, आपण आपलं घेतलंय, पण आपल्याच्या करायला खरंच मजा नाही बरं काही. हे बघा फुकटे माणसं आमचे
फुकटच्या बेडवर बसले. पण आता इकडचा म्हणलं की त्याला अशी मजा येणार आली हो. दुसरं काहीच नाही. हा तर मित्रांनो, हे बघा आपण जे टीव्ही मध्ये पाहत होतो गोव्याच्या किनाऱ्यावर खाली इथं झोपलेल्या बाया आपल्या डॉल्फिन, त्या जागेवर मी पण झोपलेला आहे. आमचे परम मित्र आहे बघा हे सुनील भैया आणि आमचे बंटी शेठ की जय. जय बंटी शेठ. मोय बंटी शेठ. मोय बंटी शेठ. हे बघा आपले, हे बघा आपले बंटी शेठ आहे. बंटी शेठ इकडे बघा. हो बंटी शेठ. हे बघा आमची बंटी शेठ आणि आम्ही. तर मित्रांनो, हे कोणचं बीच आहे रे, विसरून गेलो. कोंडोनियम बीच. या कोंडोनियम बीचवर आपण खूप एन्जॉय करत आहे. आणि आम्ही हे बघा आमचे बंधू हे, मला भिजण्यासाठी खूपच आवडतं आमच्या बंधूला. तर आपली इच्छा झालेली आहे मध्ये जायची आणि थोडं जावं आपण मध्ये. मोबाईल पडण्याची मला खूपच भीती वाटत आहे. हे बघा लहर आपली. तर मला असं वाटतं की मी पहिले एक व्हिडिओ घ्यायला पाहिजे एक समुद्राच्या लाटाचा. तर पहिला एक व्हिडिओ घेतो मी. मित्रांनो, मध्ये गेलो होतो मी, एक लाटेला लात मारली. लात मारल्याच्या नंतर मोबाईलवर तर पाणी गेलंच आपल्या. तर आणि त्यातल्या त्यात माझ्या तोंडात पण पाणी गेलं समुद्राचं. आणि समुद्राचं पाणी जेव्हा माझ्या तोंडात गेलं तेव्हा समजलं की आपल्या गोडे पाण्याला तेवढं महत्व कसं आहे. एवढं खरंच पाणी आहे, एवढं खरंच पाणी आहे माहिती. एवढं मीठ खाण्यासारखं खरंच पाणी आहे. लय खरंच पाणी आहे इथं. लय म्हणजे लय खरंच पाणी. काय सांगा तुम्हाला, काय ना तुम्हाला, एवढं खरंच पाणी आहे. आणि तिकडं प्रश्न पडा डॉल्फिनचा. मी कधी पण व्हिडिओ घेत असताना डॉल्फिन पाहत जा तुम्ही. आणि डॉल्फिन कशाला म्हणतात ते मला तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. तुम्हाला एक वेळ सांगितलेलं आहे मी. तर डॉल्फिन पाहत जा. हे बघा हे पण आणखी डॉल्फिन आहे. कोंडोनियम बीच मी पुरेसं पाहून आलो मी तिकडे. आणि आतापर्यंत आपण बागा बीच, कोको बीच आणि हे कोंडोनियम बीच आणि ते कॅन्डोनियम काय ते जाऊ दे. मला बऱ्याच वेळापासून मला हे नाव विचारत येत नाही. कॅन्डोनियम, कॉन्डोनियम काय ते बरेच तिथे प्रकार होत आहेत. तर यानंतर आता आपण ज्या बीचला जाणार त्या बीचचं नाव आहे मोरजिम. तर आता यानंतर आपल्याला मोरजिम या बीचवरती जायचं आहे. आणि इथं आपण सध्या जी डॉल्फिन पाहण्यासाठी तरसत होतो, फिरत होतो, मरमर करत होतो, ते डॉल्फिन तर आपल्याला आतापर्यंत सापडली नाही. पण आशा आहे की काही वेळामध्ये आपल्याला दिसेल पण ती डॉल्फिन. तर हे बघा हे माणसं आपले जिंदगीभर आहेच. आपले मोबाईल बघणं, हे बघणं, ते बघणं. पण समजायला पाहिजे इथं आल्याच्यानंतर मोबाईल बघायला ते काय करायला आता आयटम नाही. काय केलं की फोनवर बोला म्हणाले. याच्या आयटमला त्याच्यावर भरोसाच नाही. वाटेल कुठे गेलं की काय नाही फॉरेन पैसे असं असते काय काय गोष्टी. आणि हे आमचे बंटी शेठ, हे बघा हे हां. तर मुंबई येथील बदलापूर या ठिकाणाचे रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री आपले बंटी दादा हे पण आमच्यासोबत फिरत आहे. पण हे जीवनाचा आनंद यांना घेण्याचं समजणं आलंय. हे जीवनाचा आनंद घेणं आले.
हे यांचा आनंद थोडा आनंद हे जीवनाचा आनंद थोडासा वेगळा आहे, पण आनंद आहे ते पण आनंदाचाच आमचा आनंद. मला असं वाटतं की ते आनंद आपण तुम्हाला असं वाटतं असं की हे जे आनंद आहे हे गावाकडे पण मिळू शकतं, तर असं नाही. हे जे आनंद आहे या बीचवरच मिळू शकतो आपण. हे फक्त आम्ही त्यांना मोटिवेशन करण्यासाठी आणलेलं आहे. त्यांचा आनंद म्हणजे हा आमचा गोव्याचा आनंद आहे आणि हे आमचे सिनियर आहेत आणि सिनियरांची इज्जत ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे त्यांना एक आम्ही पार्ट फोकून केलं आहे. तर आपल्या सुनील दादाने 2 शब्द महत्वाचे बोलले आहेत आणि कसं ते बोलण्याची त्यांची टेक्निक थोडी अलगच आहे. ते अलग अलग प्रकारचे बोलतात. ते कधी मग तिच्या तोंडातून काही असे अशुभ शब्द निघतात. ते शब्द आपल्या ब्लॉगमध्ये आपल्याला घ्यायचे नाहीत. जे आपल्याला घ्यायचे आहेत तर फक्त आपल्याला डॉल्फिन आपल्या ब्लॉगमध्ये घ्यायचे आहे. ते डॉल्फिन आपल्याला सध्या तर काय दिसली नाही, पण दिसल्यानंतर आपण 100% ब्लॉगमध्ये घेऊ. तुम्हाला आवश्यक आपण दाखवू. तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी मध्ये आनंद पण जाऊन आलेला आहे. आनंद बऱ्याचशा प्रकारचा मी घेतलेला आहे मध्ये जाऊन. पण जसे आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय कॉमेडीमॅन दर्शू भाऊ श्याम दर्शू यांची जशी गोव्याला आल्यानंतर जी रिंग हरवली होती समुद्रामध्ये, त्याच प्रकारे माझी पण एक वस्तू हरवलेली आहे सध्या. काय गमना तर सोडून टाका. आपल्या दर्शू भाऊ एवढी काय हरवली नाही आपली वस्तू. आपल्यापाशी जे माझा गॉगल होता ते 100 रुपयाला इथून मी घेतलेला, ते गॉगल माझा हरवलेला आहे. जेव्हा मला आठवत नाही, जेव्हा मी मध्ये गेलो, मध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा आनंदामध्ये होतो ना, मध्ये गेल्याच्या नंतर आनंदापुढे काय करणार आहे आपल्याला. आनंद घेऊन जेव्हा मी बाहेर येतो, आल्यानंतर आमच्या मित्रांना कॅमेरामॅननं सांगितलं, त्याच्यापासून कॅमेरा दिला होता. त्यांनी सांगितलं की अरे तुझ्या शेवटचा गॉगल गेला. नंतर मला समजलं की अरे माझ्याजवळ गॉगल होता आणि हरवला. काय चिंता नाही, ठीक आहे, चला उद्या जेव्हायचं ते आपण दुसरा एक घेऊ गॉगलच्या. तेवढे महत्वाचा तसे पैशाला महत्व नाही, पण त्या वस्तूला महत्व होतं आपल्या. कारण की सध्या आपल्याला त्या गोष्टीचं खरंच जास्त महत्व होतं आणि खरंच काही ना काहीतरी घडल्यानंतरच आपलं कोणाकोणाची आठवण येत होती. जसं सकाळी नाश्ता करायला गेल्यानंतर माझ्या वहिनीची मला आठवण आली होती, तसंच आता ते गॉगल माझा हरवल्यानंतर मला श्याम जोशीची खूप आठवण आली मला. होत राहतं. ठीक आहे. सो गाईज, कॉन्डोनियम बीचचा पण पूर्णपणे आपण लाभ घेतला आहे. इकडे सगळं काय आपण खेळलं आहे. इथे मोठ्या मोठ्या लहरांचा लाभ घेतला आपण. हे जे सीट आहेत ते आपण किरायाने घेऊन इथं बसून लाभ घेतला, फोटो काढला. सगळ्यांनी फोटोग्राफी सगळे झालेली आहे. जे डॉल्फिन बघायचे आहेत ते आपण पाहिलेले आहे, पण स्वतः व्हिडिओमध्ये नाही घेतलं, त्यांना पाहिलेले आहे. खूप प्रकारचे डॉल्फिन पण आहेत. आता हे जे कॉन्डोनियम जे बीच आहे ते पूर्ण बघितलेलं आपण. आता आपल्याला जे बीचवर जायचं आहे ते मोरिया बीच आहे. जगात जर्मनी आणि भारतामध्ये गोवा फिरण्यासारखं खरंच फुल पैसा वसुली सगळी. जगात जर्मनी, भारतात गोवा. बाय बाय गॉगल अँड बाय बाय कॉन्डोनियम बीच.